आमच्या गरजा कमी आहेत. आमचं शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पोट भागतंय. तुमच्या आमदारकी खासदारकीची मला गरज नाही. मी फक्त माझ्या जातीच्या हक्काचं आरक्षण सरकार दरबारी मागतोय, बस. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या पहिल्या उपोषणावेळी त्यांनी बोललेले हे शब्द आज तागायत कायम आहेत. तर आज जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या आत्तापर्यंतच्या उपोषणाच्या प्रवासाबद्दल. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. एक मुलगा आणि 3 मुली असणारे अत्यंत गरीब कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात जन्म झाला. मात्र काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे आणि त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. मराठा जातीत जन्मलेले मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी या गावचे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1982 रोजी झाला. पुढे ते शहागड येथील अंकुश नगर या ठिकाणी स्थायिक झाले. नंतरील काही काळ अंबड येथे हॉटेलमध्ये वेटर म्हणून त्यांनी काम केलं. मराठा तरुणांना येणाऱ्या अडचणी जेव्हा ते स्वतः जाणवू लागले, अभ्यासू लागले, त्यावेळी ते आक्रमक झाले. त्यांचे विचार त्यांनी मित्रपरिवाराला पटवून दिले आणि उभी केली एक जातीसाठीची चळवळ. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची घेतलेली प्रेरणा आजही कायम आहे. मित्रपरिवाराला घेऊन पुढे 2011ला त्यांनी शिवबा संघटनाची स्थापना केली. तरुणांची फळी याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उभी केली. काही दिवसांनी त्यांनी काँग्रेस या पक्षात सहभाग नोंदवला आणि कामाच्या धडाक्यामुळे जालना जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्षपद त्यांनी मिळवलं. पुढे शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आक्षेपार्ह लिखाण केलेल्या जेम्स लेन या प्रकरणामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि पूर्णपणे झोकून दिलं ते सामाजिक अडचणींना तोंड द्यायला. मराठवाड्याला दुष्काळ काही नवीन नाहीये. मराठवाड्याची तहान भागवणारे धरण म्हणजे जायकवाडी. 2012 आणि 13 दरम्यान पुरेसा पाऊस पडला नव्हता. पिकांना पाण्याची गरज होती. शेतकरी हवालदिल झाला होता आणि ही बाब जेव्हा जरांगे पाटलांना कळाली तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावं यासाठी त्यांनी उपोषण केलं. पुढे संघटना जसजशी वाढू लागली तसं तसं तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर येत गेले. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते, पण त्याला उत्तर एकच होतं, ते म्हणजे गरिबी आणि शोषित मराठा समाजाचं आरक्षण. 2013ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढण्यात आली. यामध्ये मनोज जरांगे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 दिवस उपोषण केलं. तसेच छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाने सुद्धा राज्याचं लक्ष वेधून घेतलं. याच मोर्चामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ती आज तागायत कायम आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं, कारण जर आरक्षण मिळालं तर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांना होता. हा मुद्दा त्यांनी गावागावातल्या तरुण मुलांना पटवून द्यायला सुरुवात केली. त्याला यश देखील येऊ लागलं होतं. पण याच दरम्यान एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात मराठा समाजातील एका 15 वर्षीय मुलीवर 3 नराधम दलित पुरुषांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. पीडितेचे दात आणि हातपाय तोडले गेले होते. तिच्या शरीरावर जागोजागी चावल्याच्या खुणा होत्या. या घटनेने सबंध महाराष्ट्र पेटून उठला. सुरुवातीला लाखो मराठ्यांनी पश्चिम महाराष्ट्रीय शहरांमध्ये निषेध केला. नंतर बलात्काराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी 6 आठवडे निदर्शनं सुरू होती. दरम्यान कोट्यवधींच्या संख्येने मूकमोर्चे निघाले. 3 आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. उसळलेला जनमोक्ष पाहता गुन्हेगारांना कोर्टात नेण्यासाठी पोलिसांनी व्यवस्थित व्यवस्था केली होती. पण शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात हे नराधम लागले आणि त्यांना तसा प्रसाद देखील देण्यात आला. पुढे हस्तक्षेप करण्याचा आरोप करून कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण सर्वच कार्यकर्ते बेडर होते, कारण सर्वांना वाचवायला पाटील हे खंबीर होतेच. या दरम्यान काही प्रसार माध्यमात बातम्या देखील आल्या आणि यातली एक टीका मात्र पाटलांच्या अगदी जिव्हारी लागली. ती म्हणजे तरुणांना भडकवलं गेलं, त्यांनी हल्ला केला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. पण त्यांचं नेतृत्व करणारे मात्र सुखरूप घरी गेले. जरांगे पाटलांनी त्याच दिवशी तरुणांच्या आई वडिलांना शब्द दिला की जोवर तुमचे मुलं घरी येत नाहीत तोवर मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. अनेक आर्थिक अडचणींवर मात करून अखेरीस सर्व कार्यकर्त्यांना सुखरूप घरी आणलं आणि सर्वांचाच पाटलांवरचा विश्वास आणखीन दृढ झाला. पुढे गोरी गंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली. 2021 मध्ये त्यांनी जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केलं. शिवाय 6 दिवस उपोषणही केलं. याच आंदोलनात मी माझं आयुष्य आता फक्त आणि फक्त समाजाला वाहत आहे असं विधान त्यांनी केलं
आणि समाजाने सुद्धा त्याच आनंदाने आणि विश्वासाने आपलं नेतृत्व जरांगे पाटलांच्या हाती दिलं. पुढे 22 ऑगस्ट 2023ला मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नांसंबंधी बैठक झाली आणि या बैठकीत पाटील आवर्जून उपस्थित होते. आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचा ते प्रयत्न करत होते, पण बधीर सरकारने पाटलांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. पण त्यावेळेपासून सरकार मात्र सकाळ संध्याकाळ पाटलांच्या पायाशी येऊन बसलं होतं, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. मुंबईहून परतल्यानंतर 29 ऑगस्ट 2023 पासून अंतरवली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आंदोलन थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय वापरून झाले, पण आंदोलन काही केलं थांबत नव्हतं. उलट त्याची धग वाढत होती. 1 सप्टेंबर 2023ला मराठा आंदोलकांवर अंतरवली सराटी या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आणि या घटनेमुळे हे आंदोलन राज्यभर पसरलं. मराठा कार्यकर्त्यांचं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होतं. गेल्या 4-5 दिवसापासून ते आंदोलन शांततेत चाललेलं होतं. पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणस्थळी 5,000 पेक्षा जास्त संख्येने जमाव आलेला होता. पाटील यांची प्रकृती खालावली, त्यामुळे पोलीस जरांगे यांना रुग्णालयात नेण्यासाठी तयार होते. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातून पुढे ही घटना लाठीचार्जपर्यंत गेली. दरम्यान त्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी सुद्धा मागितली. शरद पवार यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चांवरती पाटलांना काय सल्ले दिले गेले असतील यावर बऱ्याच चर्चा रंगल्या. पुढे जरांगे यांनी राजेश टोपे यांच्या साखर कारखान्यावर रोहित पवार यांची भेट घेतली असल्याचं प्रसारमाध्यमांनी सांगितलं, पण यावर जरांगे पाटील यांनी आजवर भाष्य केलेलं नाहीये. आंदोलनस्थळी येऊन सर्वच नेते विचारपूस करण्यासाठी हजेरी लावू लागले. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा दिलासा देऊ लागले, पण जरांगे पाटील म्हणत राहिले की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सुट्टी नाही. बॉम्ब टाकला तरी हरकत नाही, पण मी आरक्षण घेणारच. पुढे 3 सप्टेंबरला राज ठाकरे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत या घटनेसंबंधी आणि आरक्षणाबद्दल फोनवरून संवाद झाला, पण तीही चर्चा निष्फळ ठरली. उदयनराजेंच्या भेटीदरम्यान पहिल्यांदा पाटलांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारला हा राज्यावरचा मोठा डाग आहे असं म्हटलं. माझ्या मातामाऊलीला गावात येऊन मोगलाईनं मारलं नाही, पण फडणवीस तू मारलंस. शिंदे साहेब, सर्व मराठ्यांकडून अपेक्षा होत्या, तुम्ही खास मराठ्यांचा माणूस आहात, पण तुम्ही आमच्या मातामाऊलींना मारून गोळीबार करायला लावलं. त्यांच्या या वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शनं आणि जाळपोळ सुरू झाली. पुढे काही काळ त्यांच्या मागणीत वाढ झाली. आरक्षणाबरोबरच हल्ला करणाऱ्यांना आधी निलंबित करा, आमच्यावर 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले ते रद्द करा. त्यानंतर किरकोळ गुन्हे माफ करून फक्त आश्वासन देऊन सरकारने हा वाद थांबवला. पुढे काही महिन्यांच्या अंतराने मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष शिगेला पोहोचला. 14 सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केलं गेलं. या सभेच्या माध्यमातून सरकारला 4 दिवसांचा वेळ दिला गेला. त्यांनी 4 दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा GR घेऊन यावा, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील हे सांगितलं गेलं. पण पुढे सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम देऊन सुद्धा कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यामुळे आक्रमक होऊन पाटील पुन्हा उपोषणाला बसले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली होती. ही समिती 30 दिवसात अहवाल देईल असं सरकारने सांगितलं होतं. ती मुदत संपत येऊ लागली तशी सर्वांना आशा लागली होती की नक्की आपले प्रश्न त्यांच्या अहवालात येतील. सर्व लोक आशेने वाट बघत होते, पण सर्वांच्याच पदरी निराशा आली आणि समितीचा कोणताच अहवाल आला नाही. सरकारने यानंतर तब्बल 10 दिवसांची समितीला मुदतवाढही दिली. ही मुदत 24 ऑक्टोबरला संपली, पण त्यातून समाधानकारक मुद्द्यांकडे खुबीने दुर्लक्ष केलं गेलं असल्याचं दिसून आलं. लगेच 5 दिवसांनी आंदोलनाची पुढील दिशा काय असेल ते ठरवण्यात आलं. आता कोट्यवधी मराठा बांधव घेऊन आम्ही मुंबईला येत असल्याचं फरमान पाटलांनी सोडलं आणि आता जरांगे पाटील म्हणते तसंच होणार असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्र तयारीला लागला. 20 जानेवारीला जालना येथून सुरू झालेलं हे आंदोलन अहमदनगरमधून मार्गक्रमण करत 26 जानेवारीला मुंबईत पोहोचलं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण समाजाला मुंबईच्या दिशेने घेऊन जाण्याचा जो निर्णय घेतला त्यामध्ये त्यांना करोडो समाज बांधवांनी साथ दिली आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. मनोज जरांगे हे ठाण्यापर्यंत पोहोचले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांना आरक्षणाचा अध्यादेश देऊन त्यांचा लवकरात लवकर कायदा करू असा शब्द देण्यात आला. सर्व मराठा समाजाने एकच गुलाल उधळला. पाटलांच्या लढ्याला यश आलं होतं. पण पुढे सरकारी यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी सरकारने याबाबत कुठलाच निर्णय घेतला नसल्याचं समजलं. कायदा बनवण्यासाठी सरकार कुठलेच प्रयत्न करत नसल्याचं दिसून आलं.
मग मनोज जरांगे हे निघालेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये परत एकदा आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले. त्यातच लोकसभा निवडणुका झाल्या. जरांगे पाटील यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सत्ताधारी महायुतीला याचा फटका बसला आणि जातीयवादी संघर्ष मात्र वाढला. याचं केंद्रस्थान म्हणून बघितलं जाऊ लागलं ते बीड जिल्ह्याकडे. ओबीसी नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागणारा होता. पुढे त्यांना विधान परिषदेत स्थान दिलं असलं तरी बीडचं लोकसभेत प्रतिनिधित्व महायुतीला करता आलं नाही हे तेवढंच खरंय. जातीय संघर्ष वाढला पाहून जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शांतता रॅली काढली. आज त्याचा फारसा फरक दिसून येत नाही. मराठा विरुद्ध ओबीसी पेटलेला संघर्ष अजूनही तसाच आहे. आता विधानसभेचं बिगुल वाजलं आहे. जरांगे यांनी कंबर कसून लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुती विरुद्ध विशेष करून भाजप विरोधी भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे. आता यानंतर इथून पुढे पाटलांची भूमिका काय असेल आणि त्यांच्या उपोषणाचा काय परिणाम होईल ते येणाऱ्या काळात कळेलच. पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.